हाय, तर आज आपण शिकणार आहोत ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. तर आपण ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन पाहूया. An adjective is a word that describes a noun or tells more about a noun. म्हणजे ॲडजेक्टिव्ह जे आहे ते नामाबद्दल अधिक माहिती सांगते, नाउनबद्दल अधिक माहिती सांगते. त्यांना काय म्हणतात? ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. म्हणजे समजा आपण जर म्हटलो शी इज अ गर्ल, काय म्हणलो? शी इज अ गर्ल, ती मुलगी आहे. पण आपण शी इज अ गर्ल असं म्हणण्याच्या ऐवजी जर आपण म्हणलो शी इज अ क्लेव्हर गर्ल, म्हणजे ती कशी मुलगी आहे? ती हुशार मुलगी आहे. शी इज अ क्लेव्हर गर्ल असं जर म्हणलं तर ती गर्ल जे आहे ते नाऊन आहे. मग त्या नावाला क्लेव्हर हा शब्द लागला की नाही? क्लेव्हर म्हणजे हुशार, म्हणजे त्या मुलीबद्दल अधिक माहिती सांगितली की नाही? ती मुलगी कशी आहे? क्लेव्हर आहे. अधिक माहिती सांगितली ना, तर तो शब्द क्लेव्हर जो आहे तो आहे ॲडजेक्टिव्ह. आता आपण जर म्हणलो राम इज अ बॉय असं जर म्हणलो, पण आपण तसं न म्हणता जर आपण काय म्हणलो राम इज अ टॉल बॉय. कसा आहे राम? राम हा उंच मुलगा आहे. कसा आहे? उंच. आपण अगोदर फक्त म्हणलं राम मुलगा आहे, पण त्याला काय लागलं? ॲडजेक्टिव्ह विशेषण काय लागलं त्याला? उंच हे विशेषण लागलं की नाही? टॉल. तर ते ॲडजेक्टिव्ह आहे. कळलं? आपण आता पाहू ॲडजेक्टिव्ह ऑफ आपण आता पाहूया टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हचे प्रकार पाहूयात. कोणते प्रकार आहेत? ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे गुणविशेषण, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे परिणामदर्शक विशेषण, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर संख्यावाचक विशेषणे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे दर्शक विशेषणे, डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे विभाजक विशेषणे, इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषणे, पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे स्वामित्वदर्शक विशेषणे, एम्फॅसायझिंग ॲडजेक्टिव्ह म्हणजे जोरदर्शक विशेषणे, एक्सक्लॅमेटरी ॲडजेक्टिव्ह म्हणजे उद्गारवाचक विशेषणे. ही आहेत ॲडजेक्टिव्हचे प्रकार. आपण एक एक करून हे पाहणार आहोत. त्या अगोदर आपण पाहूया ॲडजेक्टिव्हचं जे स्थान आहे म्हणजे विशेषणाचं जे स्थान आहे त्यावरून त्याचे दोन प्रकार पडलेले आहेत. कोणते कोणते? ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता विशेषणाचे स्थान म्हणजे कसं? जर नामाच्या अगोदर आलं, काय नामाच्या जर अगोदर विशेषण आलं तर ते काय कोणतं होणार? ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि नामाच्या नंतर जर विशेषण आलं तर ते कोणतं होणार? प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. कोणतं? प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. कळालं? आता नामाच्या अगोदर जे आलेलं आहे ॲडजेक्टिव्ह ते कसं आलेलं आहे पहा. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. काय? शी इज अ ब्युटिफुल गर्ल, ती मुलगी कशी आहे? सुंदर आहे. आता गर्ल हे काय झालं? नाऊन झालं. बरोबर? गर्ल काय झालं? नाऊन झालं. कोणतं नाऊन आहे? कॉमन नाऊन. गर्ल काय? कॉमन नाऊन. त्या नामाच्या अगोदर कोणतं आलं? ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आलं. म्हणजे ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे जे नामाच्या पूर्वी विशेषण येते त्याला ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणतात. त्याला आधी किंवा पूर्वविशेषण असं म्हणतात मराठीमध्ये. आता प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? नामाच्या नंतर जर विशेषण आलं तर ते प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. दिस गर्ल इज ब्युटिफुल. दिस गर्ल इज ब्युटिफुल. आता ब्युटिफुल हे नंतर आलं की नाही? हे बघा, हे गर्ल अगोदर आलं नाव. बरोबर? गर्ल हे नाव अगोदर आलं आणि ब्युटिफुल त्याच्या नंतर आलं ॲडजेक्टिव्ह. ब्युटिफुल हे ॲडजेक्टिव्ह आहे ते नामाच्या नंतर आलेलं आहे. कळलं? प्रिडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामाच्या नंतर आलेलं विशेषण.